पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। मस्त मऊ लुसलुशीत आतून एकदम जाळीदार आज आपण तांदळापासून ढोकळा कसा करायचा हे बघणार आहोत। तांदळाचा ढोकळा करायला अगदी सोपा आहे। माझ्या घरी तर आठवड्यातून एक वेळेस तरी ही रेसिपी केली जाते। सकाळच्या नाश्त्यासाठी काय करावं हे सुचत नसेल ना तर मी आदल्या दिवशी त्याची पूर्वतयारी करून ठेवते, त्यामुळे सकाळी हा नाश्ता पटकन तयार होतो। चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एका बाउलमध्ये 1 वाटी तांदूळ 4 तासापूर्वी भिजवून ठेवले होते आणि तांदूळ आपला छानपैकी भिजला गेलेला आहे। तांदूळ भिजवण्यासाठी खूप जास्त वेळ नसेल तर तुम्ही याला 2 तास तरी भिजवून ठेवलत ना तरी पुरेसं आहे। आता तांदळामधलं पाणी पूर्णपणे काढून टाकायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सगळे तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत। पाणी घालायचं नाही याच्यामध्ये। हा भिजवलेला तांदूळ आहे त्यामुळे वाटताना आपल्याला फार जास्त पाण्याची गरज लागणार नाही। तर इथे मी पाणी पूर्णपणे काढून टाकलेलं आहे। त्याचबरोबर इथे मी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे। जर तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही ताक जरी वापरलत ना तरी देखील चालेल। आता हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरमधून फिरवून बारीक करून घ्यायचं आहे। जसं आपण डोस्याला पीठ तयार करतो ना त्याच पद्धतीने हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला 1 वाटी यामध्ये बारीक रवा घालायचा आहे। तर रवा घालताना आपल्याला बारीकच घालायचा आहे। जो चिरोटी रवा असतो ना त्याच रवाचा इथे आपल्याला वापर करायचा आहे। तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर तुम्ही एकदा ह्याला मिक्सरमध्ये फिरून यामध्ये घालू शकता। आता हे सगळं मिश्रण छान मिक्स करून आपल्याला 15 मिनिटासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे। 15 मिनिटानंतर आपल्याला ह्याला करायला घ्यायचं आहे। तर इथे 15 मिनिटं आपली झालेली आहेत। आता आपलं बॅटरसुद्धा बघा थोडंसं घट्ट झालेलं आहे। असंच बॅटर आपल्याला हवं आहे। जर तुमचं बॅटर खूप जास्त घट्ट झालं असेल, थिक झालं असेल ना, तुम्ही या ठिकाणी थोडंसं पाणी घातलं ना तरी देखील चालेल। आता यामध्ये आपल्याला फोडणी तयार करून घ्यायची आहे। तर इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे। तेलामध्ये आपल्याला 1 चमचा जिरं घालायचं आहे आणि कढीपत्ता घालायचा आहे आणि ही फोडणी या बॅटरमध्ये घालून द्यायची आहे। मस्त चुरचुरीत फोडणी अशी घातलीत ना तर मस्तपैकी ढोकळ्याला चवसुद्धा खूप छान येते। सगळं मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बारीक कट करून 2 मी ते हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे। 1 इंच आलं किसून घालायचं आहे। त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आहे। पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर आपला नाश्ता छान एकदम फ्लफी आणि जाळीदार होण्यासाठी इथे मी 1 चमचा इनो घातलेला आहे। जर तुमच्याकडे इनो नसेल तर तुम्ही सोडासुद्धा इथे वापरू शकता। बेकिंग सोडा अर्धा चमचा वापरलात ना तरी देखील चालेल, पण इथे मी 1 चमचा इनो वापरलेला आहे। सगळं छान मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। आपला बॅटर इथे आता हा तयार झालेला आहे। ढोकळा ज्या भांड्यामध्ये आपल्याला स्टीम करून घ्यायचं त्या भांड्याला थोडंसं तेल लावायचं आहे, पण इनो घालण्याआधी आपल्याला ज्या भांड्यामध्ये आपल्याला ढोकळा स्टीम करून घ्यायचा आहे ना ते भांडं आपल्याला गॅसवर थोडंसं तापून घ्यायचं आहे। तर इथे मी कढईमध्ये आपला हा ढोकळा स्टीम करून घेणार आहे। त्यासाठी कढई मी इथे तापायला ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे। हे मिश्रण थोडंसं हलवून घ्यायचं आहे म्हणजे छानपैकी आपलं हे मिश्रण पूर्ण पसरून जाईल आणि एकसारखा ढोकळा आपला इथे तयार होईल। आता वरून इथे मी थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे छान कलर येण्यासाठी आणि दिसायलासुद्धा हा ढोकळा खूप छान दिसतो, त्यामुळे मी थोडंसं इथे लाल मसालासुद्धा घातलेला आहे। तर तुम्ही इथे बघू शकता बघा कढई छान तापलेली आहे। आता कढईमध्ये मी ते एक रिंग ठेवलेली आहे, त्यावरती आपल्याला हे ढोकळ्याचं ताट ठेवून द्यायचं आहे आणि वरून झाकण ठेवायचं आहे। 15 मिनटं आपल्याला छान मीडियम गॅसवरती हा ढोकळा वाफवून घ्यायचा आहे। तर इथे 15 मिनटं आपली झालेली आहेत आणि आता आपण बघूया ढोकळा आपला इथे तयार झालेला आहे। हाताला अजिबातही लागत नाही। आता आपण सुरी टोचूनसुद्धा बघूया। तर इथे तुम्ही सुरीलासुद्धा बघा बॅटर अजिबात लागत नाही म्हणजे ढोकळा आपला छान स्टीम झालेला आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि हा पूर्णपणे थंड करूनच घ्यायचा आहे। थंड झाल्यानंतर आपण ह्याला काढून घेणार आहोत। तर सुरीच्या सहाय्याने आपल्याला याचे असे भाग तुम्हाला हव्या त्या पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत। इथे मी चौकोनी भागमध्ये इथे कट करून घेते। या ढोकळ्यामध्ये आपण आधीच फोडणी करून घातली होती, त्यामुळे आता फोडणी करायची गरज नाही। फक्त चौकोनी भाग आपले इथे करून घ्यायचे आहे। ढोकळा खाण्यासाठी आपल्याला तयार होईल। तर तुम्ही इथे बघू शकता बघा मस्तपैकी एकदम जाळीदार ढोकळा आपला तयार झालेला आहे। ताटावालासुद्धा अजिबात चिटकत नाही आणि आतून बघा मस्त जाळी आलेली बघा एकदम मऊ लुसलुशीने एकदम आतपर्यंत जाळीसुद्धा काही सुंदर आलेली आहे। तर अशा पद्धतीने ना तुम्ही हा झटपट नाश्ता करू शकता। ज्यावेळेस नाश्त्याला काही नसेल आणि काय करावं हे सुद्धा सुचत नसेल ना तर अशा वेळेला ना मस्तपैकी तांदूळ भिजत घालायची आणि सकाळी मस्तपैकी इन्स्टंट ढोकळा आपला खाण्यासाठी तयार होतो। ढोकळा आपला तयार झालेला आहे। ढोकळ्याबरोबर खाण्यासाठी एक चटणीसुद्धा तयार करून घेऊया। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी 1 मूठभर इतकी कोथिंबीर घेतलेली आहे। त्याचबरोबर आपल्याला 2 मिरच्या घालायच्यात हिरव्या। चटणी तुम्हाला खूप जास्त तिखट हवी असेल ना
तर तुम्ही एखादी मिरची आणखीन घातलीत ना तरी देखील चालेल. आणि त्याचबरोबर इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत, 1 इंच आलं घालायचं आहे, त्याचबरोबर 1 चमचा आपल्या याच्यामध्ये दही घालायचं आहे. चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे. दही खूप जास्त आंबट आहे त्यामुळे मी 1च चमचा इथे वापरलेला आहे. मिक्सरमध्ये फिरवून छान चटणी तयार करून घ्यायची आहे. तर मस्तपैकी एकदम चटपटीत चटणीसुद्धा तयार आहे. त्यासोबत ढोकळासुद्धा खाण्यासाठी तयार झालेला आहे. या चटणीबरोबर हा ढोकळा ना एकदम 1 नंबर लागतो. खरंच चवीला ना या चटणीबरोबर हा ढोकळा मस्तच लागतो. नक्की ट्राय करून बघा. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.